नमस्कार. माझा आवाज येतोय? हो, हो. येतोय. चालेल. तर आपली वेळ झालेली आहे. आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजित आजच्या आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेच्या आजच्या सत्रात सगळ्यांचं स्वागत. नमस्कार सगळ्यांना. जय श्रीराम. मंगेश दादा, तुम्हाला पण नमस्कार. मागच्या आठवड्यात मंगेश दादांनी नवीन विषयाला सुरुवात केलेली होती. परमार्थ प्रांताच्या अनुषंगाने ते आपल्याला स्मार्ट या अक्रोनिमचा सखोल मार्गदर्शन करत होते. आता पुढे काय ते परत मंगेश दादा सांगतीलच. त्यामुळे मी त्यांना विनंती करते आजच्या सत्राला सुरुवात करावी. मंगेश दादा, तुम्ही रेडी असाल तर. होय, माझा आवाज येतोय ना? हो, येतोय. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय राम जय जय राम। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। आनंदाचे तत्वज्ञान या अंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याच्या व्हॉट नावाचा हा जो दुसरा आपला टप्पा सुरू आहे, त्याच्यामध्ये आपण विविध
पारमार्थिक संकल्पना समजून घेत आहोत. कारण आपल्याला नेमकं स्वरूप परमार्थाचं जर नीट कळलं नाही तर आपल्याला स्वाभाविकपणेच पुढचं पाऊल उचलता येत नाही. आणि प्रचंड पसार आहे या क्षेत्रामध्ये. माझे सद्गुरू परमपूज्य काका तर म्हणतात की परमार्थ इज अन ऑर्फन चाइल्ड, असं वाक्य आहे त्यांचं. ऑर्फन चाइल्ड म्हणजे काय? कोणीही उठावं, काहीही बोलावं, आक्षेप घेणारं कोणी नाही त्याला. कोणी तुम्हाला उद्या कोर्टात घेऊन जाणार नाही, खेचणार नाही. मुद्दा एवढाच की साधनाशास्त्र ज्याला म्हणतो किंवा परमार्थ विचार केला तर अतिशय थोडासा आहे. प्रत्यक्ष अगदी परमार्थ किंवा वेदांताची जी प्रक्रिया, आत्मज्ञान वगैरे वगैरे जे बोललं जातं, अगदी जे अगदी गाभा आहे या सगळ्याचा, ते अगदी थोडंसं आहे. पण ते कसं करायचं म्हटलं की मग एकदम व्यापक होऊन जातं, सगळं पसारा वाढतो. कारण मग त्याच्यामध्ये साधनाशास्त्र येतं, त्याच्यामध्ये संप्रदाय येतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती येतात, बरंच काही काही येतं, सोडून देऊ आपण. त्यामुळे मुद्दा हा की प्रामाणिक साधकाचा खूप गोंधळ उडतो. कारण आपल्याला एक काय असतं, सवय असते. आपल्याला आपल्या समोर एखादं पुस्तक, एखादा ग्रंथ येतो, कोणीतरी तो दिलेला असतो, कोणीतरी, आपण कुठेतरी दुकानात जातो, आपल्याला तो दिसतो, मग आपण तो उचलतो, कारण आपल्याला थोडीशी आवड असते परमार्थाची. त्यामुळे असं थोडंसं अस्ताव्यस्त पद्धतीने आपला परमार्थ प्रांतातला प्रवास सुरू असतो. जे समोर येईल ते ऐकायचं, जे समोर दिसेल ते बघायचं यूट्यूबवरती, जो ग्रंथ हाताला लागेल तो वाचायचा, अशा पद्धतीने सुरू असतं. होतं काय, एवढंच मला फार त्या विषयावर बोलायचं नाही, पण नेमकेपणा आणि नेटकेपणा निसटून जातो आपल्या हातातून. कारण आपल्याला आधीच आपल्या आयुष्यात वेळ कमी आहे. सगळ्यात मोठी समस्या ही आहे. आपल्याला 1000, 1500, 10,000 वर्षाचं आयुष्य लाभलं असतं तर ठीक आहे, सगळे ग्रंथ मी पहिले वाचीन, सगळं मी ऐकीन, मग मी ठरवीन. म्हणता आलं असतं, नाही ना तेवढा वेळ आपल्याकडे. त्यामुळे नेमकेपणा आणि नेटकेपणा फार महत्त्वाचा असतो. आपण साधना या विषयाचा तपशीलवार विचार त्याच दृष्टीने आपण केला या टप्प्यामध्ये. आणि एकंदरीत सारांश त्याचा आपण असा बघितला की जीवन पद्धतीत केलेला आमूलाग्र बदल हे साधनेचं स्वरूप. ठोकळेबाज साधना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, झालं त्या विषयावर बोलून. पुन्हा त्याचे स्पष्टीकरण आत्ता नको, उजळणीचा भाग म्हणून. पण हे नेहमीसाठी लक्षात ठेवायचं, जीवन पद्धतीमध्ये केलेला आमूलाग्र बदल म्हणजे मी गेले 40, 50, 60, 70 वर्ष ज्या पद्धतीने आयुष्य जगलो, ज्या पद्धतीने विचार केला, ज्या दृष्टिकोनातून या जगाकडे बघत आलो आहे, त्यात काहीच मी बदल करत नाही आहे. आणि तरी मी स्वतःला पारमार्थिक समजतो आहे. त्याला रामकृष्ण हरी याच्याशिवाय दुसरं उत्तर नाही आहे. रामकृष्ण हरी. थोडक्यात फारसं काही या जन्मात हाती लागेल असं नाही, म्हणून त्याला रामकृष्ण हरी असं म्हणायचं. मुद्दा एवढाच की हे जे साधनेचं स्वरूप आहे, माझ्या जीवनात अमूलाग्र बदल, ठीक आहे एका रात्रीत होणार नाही, पण निदान त्या दृष्टीने मी कार्यरत असलं पाहिजे. आणि तो बदल कसा घडवून आणायचा, नेमका काय बदल घडवायचा, हेच तर आपण शिकलो सगळं साधनेमध्ये. आणि ते साधनेचं स्वरूप जर आपल्याला आत्मसात करता आलं तर आपला परमार्थ स्मार्ट, स्मार्ट SMART बघितलं आपण मागच्या वेळेला. स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक, म्हणजे नेमका, जे मागाशी मी बोललो, नेमकेपणा आणि नेटकेपणा याची फार वानवा आहे परमार्थ प्रांतामध्ये. स्पेसिफिक, नेमका, मेजरेबल म्हणजे नित्य प्रगतीचा, अचिवेबल ज्याला पुरुष प्रयत्न आपण म्हटलं. आता इथे अचिवेबल म्हणजे कोणाला तरी असं वाटेल माझ्या कर्मानी मला हे प्राप्त होणार आहे, नाही, असा गाढवासारखा इथे विचार निश्चितच नाही आहे. मग अचिवेबल का म्हटलं, याला पुरुष प्रयत्न का म्हटलं, अधिकार प्राप्तीसाठी करायचे प्रयत्न, म्हणून त्याला पुरुष प्रयत्न. नाही तसं कुठेतरी समज होऊ शकेल की कर्माचं फळ म्हणून मला ज्ञान होणार आहे किंवा मोक्ष होणार नाही.
तो तर अबाधित सिद्धांत आहे. कारण कर्म कितीही मोठं असू द्या, त्याचं फळ हे नाशिवंतच असतं. आत्ता विषय नाही, पण जाता जाता मनामध्ये कुठे गोंधळ राहू नये म्हणून थोडंसं अजून बोलतो त्याबद्दल. आपली छोटी मोठी कर्म तर आपण सोडूनच देऊ आपल्या आयुष्यातली. सगळ्यात मोठं कर्म कोणतं असेल? या जगताची निर्मिती. या बाबतीत कोणाचं दुमत आहे का? संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती, एवढं मोठं कर्म. कारण आपली सगळ्यांची इतर जी काही कर्म असतात, ते सगळे कर्म या कर्माचा पोट भाग म्हणूनच आहे. तसंच म्हटलंय शास्त्रांनी त्याला. त्यामुळे आपल्या कर्मांचं जाऊ द्या, पण एवढं प्रचंड कर्म ज्याच्यामध्ये ब्रह्मांडाची निर्मिती आहे, चिरंतन टिकणार आहे का? नाही. काय काय असेल ना, कोट्यावधी वर्षांनी, बिलियन ट्रिलियन इयर जे काय असेल आयुष्य त्याचं, पण कधीतरी हे संपणार आहे आपल्याला माहिती आहे. म्हणजे इतक्या मोठ्या कर्माचं फल सुद्धा जर नाशिवंत असेल, तर आपल्या कर्माबद्दल बोलायलाच नको. मुद्दा एवढाच आत्ता मला सांगायचा आत्ताच्या संदर्भात, की माझ्या कर्माचं फळ म्हणून ज्ञान होत नाही, कारण कर्माचं फळ नाशिवंत आहे. आपण तो सिद्धांत आत्ता शिकतोय. मग हे पुरुष प्रयत्न अचिवेबल मी जे म्हणालो, ते कशासाठी? अधिकार प्राप्तीसाठी सुरू आहे. भगवंताचं जेव्हा दर्शन होतं, जेव्हा आत्मदर्शन होतं, स्वरूप दर्शन होतं, अनेक शब्द आहेत त्याला, तेव्हा तो माझ्या कर्माचा परिणाम नसतो. माझ्या कर्माचा परिणाम फक्त अज्ञान निवृत्ती इतकंच आहे. एवढं बोलू आणि पुढे जाऊ. रिझनेबल, स्मार्ट बघतोय आपण, SMAR. रिझनेबल. रिझनेबल म्हणजे तर्कशुद्ध आहे, वास्तववादी आहे. टाईम बाउंड. टाईम बाउंड अर्थ याच जन्मात, असा अर्थ आपण निश्चितपणे करू शकतो. जर अधिकार प्राप्ती, त्याला जो अधिकार लागतो तो जो मी कमावू शकलो, तर मोक्ष लाभ दूर नाही, असं आपण मागच्याला शिकलो. हा विचार आपण मागच्याला बघितला. म्हणून त्या दृष्टीने त्याला टाईम बाउंड म्हणायचं आहे. टाईम बाउंड म्हणजे काय, असं काय म्हणा, वेळापत्रक किंवा असं टाइम टेबल कुठे असा तक्ता तयार केलेला नसतो. एवढं केलं तर एवढं, एवढं झालं की असं, याला 6 महिने, त्याला 4 वर्ष, असं गणित नसतं ते. कारण प्रत्येकाचा पिंड वेगळा, प्रत्येकाचा अधिकार वेगळा, प्रत्येकाचं पूर्वसुकृत वेगळं. फार महत्त्वाचा विषय आहे तो. पूर्वसुकृत म्हणजे माहिती आहे आपल्या सगळ्यांना, पूर्वजन्मीचं आपलं जे कर्म आहे, जे आपण घेऊन आलेलो आहोत प्रारब्ध या नावाखाली. आणि म्हणून आपल्याला किती वैविध्य या प्रांतामध्ये दिसतं, की काही जणांना तरुण वयातच परमार्थाची आवड असते, तर काही जणांना वयाच्या 70-80व्या वर्षी बुद्धी होते की नाही, आता परमार्थ केला पाहिजे, काय अध्यात्म शास्त्राकडे जरा बघितलं पाहिजे, उपासना केली पाहिजे. ही बुद्धी त्यांना 60-70-80व्या वर्षी होते. त्यांच्या बाजूला अनुकूल परिस्थिती नव्हती का? होती ना. प्रवचनं होत होती, देवळं होती, कीर्तनं होत होते, सगळं काही होत होतं. त्यांना बुद्धी नाही झाली. आणि कोणाला लहानपणापासूनच गोडी असते. शुद्ध मराठीत हाऊ डू यू एक्सप्लेन दॅट? पूर्वसुकृत. मुद्दा एवढाच की असं टाईम बाउंड याचा अर्थ असं काही त्याचा तक्ता नसतो. असं केलं की 6 महिन्यात आणि तसं केलं की 4 वर्षात. कोण कुठेसा उभा आहे. एक मात्र निश्चित, सगळ्यांसाठी निकष एकच आहे, अधिकार प्राप्ती जर झाली तर मोक्ष दूर नाही. आणि पूर्वतयारी, ही अधिकार, हाच कमवण्यासाठी जो वेळ लागतो तो वेळ लागतो. पण तो कमावल्यानंतर मोक्ष लाभ दूर नाही. आणि ग्रंथ आहेत, व्यक्ती आहेत, संप्रदाय आहेत, साधनं आहेत, व्रतवैकल्य आहेत. आता आज एकादशी आहे, जे करतायत त्यांना माहिती आहे, व्रतवैकल्याचा भाग आहे तो. प्रवचनं आहेत, जे आत्ता सुरू आहे आपलं, कीर्तनं आहेत, भजनं आहेत, तीर्थक्षेत्र आहे. परमार्थाच्या प्रांतामध्ये ज्या ज्या या सगळ्या गोष्टी आहेत, या सर्व गौण असून मोक्ष हा प्रधान आहे. आणि त्या सर्वांचा हेतू मोक्ष आहे. आणि या सर्व साधनांच्या माध्यमातून या सर्व गोष्टी करून जर तो लाभत नसेल, तर मग ह्या सर्वांना काय होतं?
अवडंबराचं स्वरूप येऊ शकतं. छोटंसं उदाहरण, वेळ नाही आपल्याकडे पुन्हा, पण छोटंसं, आता आज एकादशी आहे त्या निमित्ताने आता मी एकादशी करतो. आता ही जर मी मिरवत असेल, काय 25 वर्ष झाली माहिती आहे का तुम्हाला, माझी एकादशी सुरू आहे, पाणी सुद्धा घेत नाही मी तोंडामध्ये. मग आता ही गोष्ट चांगली का वाईट? चांगलीच आहे, कारण ते व्रतवैकल्य म्हणून सांगितलेलंच आहे. मग त्यात वाईट काय आहे? वाईट हे आहे की आत्तापर्यंत मला व्यवहारात बाकीचे अहंकार होतेच, त्याच्यामध्ये आता या एका पारमार्थिक अहंकाराची भर पडली. कोणती? 25 वर्ष एकादशी न मोडलेला मी. आणि तो अहंकार कशावरून आहे? तो तुम्हाला मिरवावासा वाटतो, सांगावासा वाटतो. लोकांनी विचारलं नाही तरी बरं, ते चांगलं दिसत नाही असं स्पष्ट सांगणं. त्यामुळे आडमार्गाने त्यांच्या लक्षात आणून देतो मी की मी ना काहीच खात नसतो, मी फक्त पाणी पितो किंवा पाणीसुद्धा घेत नाही, जे काय असेल ते. आता माझे सद्गुरू प्रश्न विचारतात की एकादशी करणारा मी का ब्रह्म मी? अहम ब्रह्मास्मी. मुद्दा काय? अवडंबराचं स्वरूप येतं. म्हणून मी एक उदाहरण दिलं, फक्त एक छोटंसं उदाहरण आहे. करायचं तर आहे, पण ते ह्या पद्धतीने जर नाही केलं तर परमार्थाला प्रपंचाचं स्वरूप यायला लागतं. हे जी सगळी यादी आपण आता बोललो सगळं, ग्रंथ, व्रतवैकल्य, तीर्थक्षेत्र, व्यक्ती, जे काय असेल, या सगळ्याला एक फार सुंदर शब्द माझ्या सद्गुरूंनी राखीव ठेवला आहे. त्याला काका, परमपूज्य काका, सात्विक मनोरंजन असं म्हणतात. फारच सुंदर शब्द आहे, मला खूपच आवडतो. कारण काय की होतं काय, थोडंसं आपलं असं वाटतं आपल्याला की मी धार्मिक आहे, मी पारमार्थिक आहे, मी असं करतो, मी तसं करतो. पण त्याला जर फक्त मनोरंजनाचं स्वरूप येत असेल, ठीक आहे, मान्य आहे, हे सात्विक आहे, पण शेवटी मनोरंजनच आहे, एवढंच मूल्य मग त्याला उरतं. मग त्यात संप्रदायांना भिंतीचं स्वरूप यायला लागतं. म्हणजे काय, आमच्याकडे हे असं असतं, आम्ही हे असंच करत असतो. अरे पण कशासाठी करत आहात ते नाही विचारायचं. सुरुवातीला ते एक चॅनल गरजेचं असतं, त्याच्यातून जावं लागतं, गेलंही पाहिजे. म्हणूनच फार मोठ्या धुरीणांनी संप्रदाय सुरू केलेला असतो, पण त्यांचा उद्देश कुठेतरी काळाच्या ओघात हरवून जातो आणि मग संप्रदायानं भिंतीचं स्वरूप यायला लागतं. मग त्या साधनांमध्ये गतानुगतिकता येते. म्हणजे काय, आता हे असं करत असतात, यांनी केलं, आमच्या घरात असं करतात म्हणून आम्ही पण करतोय, पण ते कशासाठी माहीत नाही. विचारलं का कधी? नाही. विचार केला? नाही. गतानुगतिकता. हे ठरलेल्या गोष्टी ठरलेल्या वेळी ठरलेल्या पद्धतीने करणे. यांत्रिकता. त्याहून वाईट सकामता. अलगद शिरतात या या गोष्टी, इतक्या अलगद शिरतात की आपल्या लक्षात पण येत. आणि त्याच्याहून वाईट म्हणजे कधी कधी सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा इतकं मिळवण्यासाठी सुद्धा त्यांचा वापर होऊ शकतो. कशाचा? हे सगळ्या पारमार्थिक गोष्टींचा मी आत्ता जे उल्लेख केला. आणि हे सर्व अडथळे, हे सर्व धोके म्हणूया, टाळण्यासाठी अस्सल परमार्थशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास, मनन आणि चिंतन अनिवार्य आहे. त्याला दुसरा उपायच नाही. आणि आनंदाचे तत्वज्ञान, ही जी दीर्घ मालिका आपण घेतो आहोत, त्याच्यातून तोच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे की नेमकं काय आहे. मला ते नेटक्या पद्धतीने कळावं, नेमकं काय आहे. मार्ग अनेक असतील, मान्य, आणि असावेत पण, आणि असावेत का नसावेत म्हणणारे आपण कोण? शास्त्रकारांनीच सांगितलेलं आहे ते. आणि याचं कारण व्यक्ती तितक्या प्रकृती, पिंड वेगवेगळ्या आहेत. कोणाचं पिंड भक्तीचा असू शकतो, कोणाचा ज्ञानाचा असू शकतो, कोणाचा योगाचा असू शकतो. वेगवेगळे मार्ग आहेत, ते बरोबर आहे. पण हे सर्व मार्ग शेवटी एकाच ठिकाणी जर जात असतील, त्या सर्वांचा परिणाम जर एकच असेल, तर मग मार्गाने कुठलेही या तुम्ही, पण ते घडताय की नाही हे बघण्याची जबाबदारी कोणाची आहे? म्हणून तर परमपूज्य काका प्रश्न विचारतात पुन्हा, एकादशी किती एकादशा केल्या म्हणजे तुम्ही मुक्त व्हाल? आहे का असं कुठे कोष्टक मांडलेलं? 50 एकादशा झाले मुक्त, असं काही असतं का? नाही. मग एकादशी करायची कशासाठी हे माहिती पाहिजे.
घरात सगळेजण करतात. कदाचित मी बाहेर जातो, ऑफिसमध्ये अजून कुठे जातो, एकादशीचा दिवस असतो, माझ्यासमोर लोक माझ्या आवडते पदार्थ खात असतात. पण जेव्हा मी ते खात नाही, तेवढ्या एक दिवसापुरती का होईना, एकादश, खरं त्याचा अर्थ एकादश, 11 आपली जी इंद्रिय आहेत, 5 आणि 5 10 आणि 11 अंतःकरण मिळून यांच्यावर एक दिवस का होईना नियंत्रण मिळवणे, एक दिवस का होईना आपल्या वासनांना मुरड घालणे, बाजूला ठेवणे, तेवढ्या त्या प्रमाणामध्ये एक पीळ तयार होतो मनाचा. आणि हे सत्वगुणाचं देणं आहे. ह्याच्यात काय अर्थ आहे असं जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा मग ते भलतंच काहीतरी सुरू होतं, कारण त्याचे उद्देशच कळलेले नसतात. आणि मग आपण बाकीच्या गोष्टी पण शोधायला लागतो. द बायोलॉजिकल बेनिफिट्स ऑफ फास्टिंग, यु नो, असं शुद्ध मराठीत मी माझ्या दुसऱ्या मराठी मित्राला विचारत असतो. आता ते फायदे आहेतच, पण पुन्हा ते तलवारीने मिरची चिरण्यासारखं आहे. बरोबर आहे. आज आपल्याला आधुनिक विज्ञान सांगतंय की एक दिवस जर पोटाला आराम दिला तर आतमध्ये किती चांगल्या गोष्टी घडामोडी घडतात शरीरामध्ये. अरे हो, पण त्याच्यासाठी एकादशी आहे का? ते तर मग बाकीचे लोक करतातच आहेत. एकादशी कशाला पाहिजे? ते कधी पण करू शकता तुम्ही. असो, आज एकादशी, त्या निमित्ताने जरा या विषयावर जास्त बोलणं झालं. पण मुद्दा एवढाच की आपण परमार्थाच्या नावाखाली जे जे साधन करतो ते किती काळजीपूर्वक समजून उमजून समजले आणि वर्तले, त्याची भाग्य पुरुष भले. समर्थ. त्या वाचून उरले. एरवी कोण? जाऊ दे. पदवीदान समारंभ म्हणतात परमपूज्य काका त्याला, त्या शब्द नको घ्यायला. पुढे जाऊया आपण. मुद्दा एवढाच की हे छान नीट समजून घ्यायचं. समजले आणि वर्तले आत्ताच बघितलं आपण. तर हे जे मागील वेळेला परमार्थशास्त्राचं स्मार्ट नावाचं फ्रेमवर्क म्हणजे चौकट आपण वापरली, एका वेगळ्या दृष्टिकोनातून आपण परमार्थशास्त्राकडे बघितलं. तर तो विचार करताना स्पेसिफिक, मी जे म्हणालो स्मार्टमध्ये एस स्टँड्स फॉर स्पेसिफिक, या शीर्षकाखाली आपण परमार्थशास्त्राचं उद्दिष्ट बघितलं. काय उद्दिष्ट बघितलं मागच्या वेळेला आठवत असेल तुम्हाला? एक श्लोक सांगितला होता मी तुम्हाला. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. सुंदर श्लोक आहे. काय अर्थ बघितला होता म्हणायचा की या सर्व ग्रंथांचं सार काय आहे? तर ब्रह्मच फक्त सत्य आहे, ब्रह्मसत्यम. आणि जगन मिथ्या हे म्हणताना अनेक प्रकारांनी ज्याचं मला ज्ञान होतं ते हे जग मिथ्या आहे. आणि अर्थातच जीव ब्रह्मैव नापरहा, म्हणजे जीव हा ब्रह्मरूप असून त्याहून तो वेगळा नाही, असा अर्थ आपण मागच्याला बघितला. हे स्मार्ट जे फ्रेमवर्क आहे किंवा जी चौकट आहे त्याचा आपण का बरं विचार केला? कारण मी मागच्याला म्हणालो तुम्हाला की एक नवीन विषय आपण सुरू करणार आहे, पण त्या विषयाचं नाव मी मागच्याला सांगितलं नव्हतं, पण त्याची प्रस्तावना म्हणून आपण हे स्मार्ट बोललो. तर त्याच्यामध्ये हे जे जगताचं ज्ञान, आणि नुसतं ते नाही, मिथ्या जगताचं ज्ञान असा आपण शब्द प्रयोग केला. आता मिथ्या शब्द आपण सध्या बाजूला ठेवूया. त्याचा विचार आपण मायेचा जो आपण विषय घेतला होता त्याच्यात भरपूर विचार केला आपण. मिथ्या म्हणजे नेमकं काय? मिथ्या म्हणजे असत्य नव्हे, एवढं आत्ता मात्र बोलून फक्त ठेवतो, जर कोणी ते ऐकलं नसेल आधीचे आपले जे सगळे सत्र झाली आहेत ती. मिथ्या म्हणजे असत्य नव्हे, सत विलक्षण, असत विलक्षण, अनिर्वचनीय मिथ्या ही त्याची व्याख्या आहे. सच्चाई लक्षणांशी जुळत नाही, असच्चाई लक्षणांशी जुळत नाही, म्हणून त्याच्याविषयी निश्चित वचनच करता येत नाही, त्याला मिथ्या असं म्हणतात. मुद्दा आपला सुरू आहे की हे जग मिथ्या आहे, बरोबर आहे, पण आत्ता आपला तो विषय नाही. विषय हा आहे की या जगाचं मला अनेक प्रकारांनी ज्ञान होतं, आणि कितीही प्रकारांनी ज्ञान होऊ दे, पण हे जग मिथ्या आहे. तर यातली ही जे अनेक प्रकारांनी ज्याचं ज्ञान होतं ते जग मिथ्या आहे. पण मग या जगाचं ज्ञान होण्याची पद्धत काय आहे? विषय तो आहे आपला मुख्य. उल्लेख तर केला की अनेक प्रकारांनी ज्ञान होतं, पण काय पद्धत आहे त्या ज्ञानाची? त्याचे प्रकार काय आहेत? तर ज्ञान होण्याची प्रत्यक्ष रीत काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, मग ब्रह्मज्ञानी याच पद्धतीने होतं का?
सगळ्यांचा एक अत्यंत कुतूहलाचा विषय. आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान हे याच पद्धतीने मग होतं का इत्यादी, हे जे सगळे प्रश्न आपल्या मनामध्ये असतात गुंतागुंतीचे, हाच आपल्या चिंतनाचा आणि आजच्या अभ्यासाचा विषय आहे. आज कदाचित पूर्ण होईल न होईल, पुन्हा तो विषय आपल्या विचाराचा कधी नसतोच. पूर्ण समजून घेणे हा आपला उद्देश असतो. आणि या विषयाचं शीर्षक दिलेलं आहे त्याला प्रमाण असं म्हणतात. आणि प्रमाण हाच विषय आपला आहे आणि तो आपण आता शांतपणे समजून घेऊया. आणि हे सगळं का करायचं हे लक्षात घ्यायचं. नाही तर काय होईल, याला एक काय म्हणूया, शास्त्रीय विषय तर आहेच तो, पण त्याला नुसतं इन्फॉर्मेशन ज्याला म्हणतात, म्हणजे केवळ माहिती असं स्वरूप येता कामा नये. मग पुन्हा एकदा आपण नीट याचा उद्देश समजून घेऊ आणि मग विषयाकडे वळूया. काय उद्देश आहे नेमका, मी हे प्रश्न तुमच्यासमोर उपस्थित केले कारण ज्ञान म्हणजे नेमकं काय. थोडं शुद्ध मराठीत इम्प्रेसिव्ह वर्ड्स वापरायचे असेल तर व्हॉट इज कॉन्शियसनेस, असं वगैरे बोलायला लागलं की असं वाटतं की हां, इथे ना काहीतरी गंभीर काहीतरी चाललेलं आहे. प्रमाण बिमाणे काय, जाऊ दे, रामकृष्ण हरी. ती सवय लागली आपल्याला. हे असलं काहीतरी शब्द वापरल्याशिवाय आपल्याला त्या ओंजळीतून प्यायल्याशिवाय समाधान होत नाही. हरकत नाही, कोणत्याही ओंजळीतून प्या, पण समाधान होणं महत्वाचं. मुद्दा सुरू आहे की ज्ञान आपल्याला होतं म्हणजे मग नेमकं काय होतं, कसं होतं, त्याचे प्रकार किती, त्याची पद्धत काय आहे. आणि मग शेवटी ते ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान आपण ज्याला म्हणतो, ज्याच्यासाठी हे सगळं सुरू आहे, ज्याच्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत, मग तेही याच पद्धतीने होतं का. मग त्याच्यासाठी हे समजून घ्यायला नको का आपल्याला की ज्ञान कसं होतं, शास्त्र काय सांगतं. कारण पुन्हा महत्त्वाचा मुद्दा, आपल्या बुद्धीच्या गाढवावरती बसून फिरायला जायचं नाही. कारण आपल्या सर्वांच्या बुद्धीमध्ये काय आहेत, मानवी बुद्धीचे दोष आहेत. त्या दोषांसकट केलेला विचार हा नेहमी सदोषच राहणार आहे. आणि म्हणून श्रुतीसंमत जे आहे, शास्त्रसंमत जे आहे, संतांना जे मान्य आहे, शास्त्रकारांना जे मान्य आहे, म्हणजेच प्रस्थानत्रयीला जे मान्य आहे. प्रस्थानत्रय माहिती आहे सगळ्यांना. सद्गुरूंना जे मान्य आहे तेच फक्त, आणि त्याच्याशी सुसंगत असा विचार जरूर करावा, प्रश्न जरूर विचारावे. पण प्रश्न विचारताना त्यातून मला खरंच काहीतरी ज्ञान हवं आहे, मला नाही कळत आहे, मला समजत नाही आहे, माझ्या ज्ञानात काहीतरी अपूर्णता आहे किंवा संशय आहे मनामध्ये, ही भूमिका असावी. आत्ता विषय नाही, पण आत्ता आठवलं म्हणून सांगून टाकतो, फार सुंदर होऊया ज्ञानेश्वरीतली. म्हणून थोरपण पराची सांडी जे माऊली म्हणते, व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जे जगा धाकुटे होईजे तई जवळीक माझी. काय सुंदर होऊया तुम्हाला सांगतो. जे जगा धाकुटे होईजे तई जवळीक माझी, अर्जुना तेव्हाच माझी जवळीक आहे, तेव्हाच माझी प्राप्ती आहे. आणि मी हे सोडून सगळं करतो कारण मला किती कळतं हे दाखवण्यातच तर माझं आयुष्य चाललेलं असतं. त्याला वनअपमनशिप म्हणतात परमपूज्य काका. म्हणजे परमार्थातही असते ती. मागच्याला मी इलेक्शनबद्दल बोललो होतो, म्हणजे अशा व्यावहारिक गोष्टीत असते असं नाही आहे फक्त. व्यावहारिक गोष्टीमध्ये मी करतो की नाही सिद्ध, CNN काय म्हणताय, फॉक्स न्यूज कसं वेगळं सांगताय, यांचा ॲनालिस्ट कसा चुकीचा आहे, म्हणजे काय. मग वॉशिंग्टन पोस्टमध्ये काय आलेलं आहे, मग वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये त्याच्या उलटं कसं आलेलं आहे, न्यूयॉर्क टाइम्समध्ये तर काहीच अर्थ नाही आहे. हे सगळी नावं घेतली की समोर, अरे वा, मनुष्य फारच बहुश्रुत दिसतोय. वेल रेड, व्होरॅशियस रीडर म्हणतात त्याला. का, कारण सिद्ध अखंड धडपड की मला तुझ्यापेक्षा जास्त कळतं. किती इनसेक्युअर, किती असुरक्षित मनुष्य तो असेल, कल्पना करा. जाऊ द्या, व्यवहारात काय करायचं तो आपल्या चिंतनाचा विषय नाही, पण परमार्थात असं होऊ नये, आपला विषय सुरू आहे. आणि म्हणून शास्त्र काय म्हणतं, संत काय म्हणतात, सद्गुरूंच्या बाबतीत काय मत आहे, त्या दृष्टीने प्रश्न विचारायचे, त्या दृष्टीने आपलं चिंतन करायचं. तर
त्या दृष्टीने आपण हे समजून घेऊया सगळं छानपैकी, की ज्ञान होतं म्हणजे नेमकं काय होतं. ही प्रक्रिया आपल्याला कळली की मग आपण, जसं मी मगाशी म्हणालो, उद्देश काय आहे, आपल्याला जायचं आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञानाकडे आहे. पण त्याच्या आधी थोडासा हा शास्त्रीय म्हणूया, शास्त्रीयता आहेच, परंतु अत्यंत महत्त्वाचा हा विषय आहे. आणि तो समजून घेण्याच्या आधी आपण काही विशिष्ट व्याख्या समजून घेऊया. म्हणजे मग आपल्याला पुढचा विषय जाणून घ्यायला अजून मदत होईल. तर तुम्ही सर्वजण अगदी लक्षपूर्वक ऐकत आहात अशी माझी श्रद्धा आहे. त्याच्यामुळे आपण या विषयाकडे वळूया. आता मी असं का बोललो हे नंतर कळेलच तुम्हाला, कारण शास्त्रीय विषय म्हटला त्याच्यात ईस्ट कोस्टला रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत. गमतीचा विषय. बघूया, आपण काही व्याख्या समजून घेऊया, म्हणजे मग आपल्याला पुढची मांडणी करता येईल. आणि या व्याख्या आम्ही जसं म्हणालो, आपण तसंही व्हॉट सेक्शनमध्येच आहोत, नेमकं काय आहे ते समजून घेतो आहोत. आता चिदाभास हा शब्द कदाचित अनेक वेळा या सत्रामध्ये, या मालिकेत तुम्ही ऐकला असेल. आधी पण समजून सांगितला होता. तो येतच राहणार आहे, कारण तो अत्यंत महत्त्वाचा शब्द, ती संकल्पना आणि त्याची व्याख्या अर्थातच. आता कोणी नवीन असतील, त्यांना माहिती नसेल, तर आपण बघूया की चिदाभास म्हणजे काय. तर आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या सर्वांना अंतःकरण आहे, त्याच्यामध्ये आत्म्याचं, आता ब्रह्मालाच आपल्या या देहाच्या सापेक्षतेने आत्मा असं म्हणतात. ब्रह्म आणि आत्म्यामध्ये काहीही फरक नाही आहे. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ जो परमात्मा आहे, अगदी साध्या भाषेत बोलूया, ईश्वरच सर्वभूतानां, नेहमीचा तो श्लोक आपला 18व्या अध्यायातला सगळ्यांना पाठ आहे. हा जो आहे आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये, आणि हृदय म्हणजे तेही सांगावं लागतं सारखं, जे डाव्या बाजूला असतं, जे धडधडत असतं, मध्ये कधी बंद पडेल याची भीती असते, त्या हृदयाबद्दल बोलणं सुरू नाही. इट इज नॉट द बायोलॉजिकल हार्ट वी आर टॉकिंग अबाउट. त्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला शिकत जायच्या. परमार्थामध्ये जेव्हा हृदय शब्द येतो, त्याचा अर्थ हृदय, याचा अर्थ अंतःकरण असा होतो, आणि ते संपूर्ण शरीरभर व्यापून आहे. फक्त डावीकडे नाही, छातीमध्ये, छातीच्या पिंजऱ्यात नाही, संपूर्ण शरीरभर. आणि म्हणून संपूर्ण शरीरभर नखशिखांत ज्याला म्हणतात, जाणीव आहे. माझ्या डोक्याचा केस जरी ओढला किंवा माझं नख थोडंसं कापताना जास्त कापलं गेलं, अनुभव आहे आपल्या सगळ्यांना, ताबडतोब काय होतं माहिती आहे, जाणीव आहे. तर हे जे अंतःकरण आहे माझ्या संपूर्ण शरीरभर व्यापलेलं, त्याला आपण हृदय म्हणालो. आणि त्या आत्म्याचं, त्याच्यामध्ये आत्म्याचं म्हणजे त्या साक्षीचं प्रतिबिंब पडतं, आणि त्यालाच म्हणतात आभास. आणि त्या सत चित आनंद, सद्घन चितघन आनंदघन, अशा त्या परमात्म्याचं, त्या चितचा तो आभास आहे, म्हणून त्याला चिदाभास असा शब्द किंवा त्याला नाव, त्याला चिदाभास असं मिळालं. पहिली व्याख्या आपण शिकलो, पहिली संकल्पना थोडक्यात थोडक्यात बघत जायचं आपल्याला, कारण नंतर मी जसं म्हणालो की हाऊ हा जो टप्पा येणार आहे ना, आपला तिसरा टप्पा येणार आहे हाऊ, की सगळं कसं करायचं, प्रत्यक्षात हे कसं करायचं, तेव्हा आपण या गोष्टींचा जास्त विचार करणार आहोत. पण आता आपण काय शिकलो, तर चिदाभास म्हणजे काय. पुन्हा एकदा, अंतःकरण नावाचं तत्व आपल्या सगळ्यांना अनुभव आहे त्याचा, जरी दिसला नाही तरी. मला मन नाही असं म्हणायची कोणाची इथे छाती असेल तर सांगा मला, किंवा मला बुद्धी नाही, हे तर कोणीच म्हणणं शक्य नाही. रामकृष्ण हरी विनोदाचा विषय. पण पुढे जाऊ. मुद्दा हा की आपल्या सर्वांना अंतःकरणाचा अनुभव आहे, आणि त्या अंतःकरणामध्ये त्या आत्म्याचं पडलेलं प्रतिबिंब, किंवा त्याला फाकलेला प्रकाश असंही म्हणतात. आत्मप्रकाश जो असतो, जसा काचेमध्ये, काचेचा एक गोळा आहे, त्याच्यामध्ये जर आपण टॉर्च त्याच्याजवळ नेला समजा, तो प्रकाश कसा फाकतो, तसा फाकलेला प्रकाश, त्याला म्हणायचं आभास, आणि त्याला म्हणायचं चिदाभास. पहिली व्याख्या झाली. या व्याख्या आपल्याला याच्यासाठी समजून घेतोय की या पुढे आपल्याला लागणार आहेत, जो विषय आहे मुख्य त्याच्यासाठी. दुसरं प्रमाता म्हणतात. प्रमाता नावाचा एक शब्द आहे. आता प्रमाता म्हणजे काय, तर आत्ता आपण चिदाभास बघितला, तो जो फाकलेला प्रकाश आहे, त्याचं जे प्रतिबिंब आहे, त्याला आपण म्हणालो चिदाभास. आणि या चिदाभासासहित अंतःकरणास प्रमाता असं म्हणतात.
मी थोडं हळूहळू बोलतो, म्हणजे नवीन असतील या संकल्पना तर थोडं समजून घ्यायला वेळ लागतो. पुन्हा प्रमाता म्हणजे काय? मगाशी मी जो चिदाभास सांगितला, त्या चिदाभासासहित अंतःकरण, ह्याला प्रमाता असं म्हणतात. यालाच, प्रमात्यालाच काय म्हणतात? जीव असं म्हणतात. ही फार महत्वाची संकल्पना आहे. परमपूज्य काका असं म्हणतात की ही जीव नावाची संकल्पना जीव जाईस्तोवर समजत नाही. आणि जीव नावाची संकल्पना जर कळली नाही तर परमार्थ क्षेत्रामध्ये प्रगती होणं अशक्य आहे. म्हणून ते सगळं शिकतोय आपण. पुन्हा एकदा, प्रमाता म्हणजे जीव हा संघात आहे. संघात म्हणजे युनिट. युनिट म्हणजे काय? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल कंपोनंट्स, शुद्ध मराठीमध्ये. व्हॉट आर दोज कंपोनंट्स? दॅट इज व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट. काय? त्यातला पहिला कंपोनंट म्हणजे घटक, आत्मा. दुसरा घटक अंतःकरण. आणि तिसरा घटक त्या अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब, ज्याला आपण चिदाभास म्हणालो, ज्याला आपण फाकलेला प्रकाश असं म्हणालो. या तिन्हीला एकत्र मिळून काय म्हणतात? जीव असं म्हणतात. जीव ही संकल्पना समजलीच पाहिजे आपल्याला. नाहीतर ध्यानामध्ये काय होतं, ध्यानात काय व्हायला पाहिजे, ध्यानाची प्रक्रिया कळणारच नाही आपल्याला. ह्यालाच प्रमाता असं म्हणतात, ह्यालाच जीव असं म्हणतात, ह्यालाच ज्ञाता असंही म्हणतात. अजून सोपं करून घेऊया आपण. साध्या भाषेमध्ये आपण म्हणतो ना की मला ज्ञान झालं, असं आपण म्हणतो, समजतो. मग मला ज्ञान झालं हे जे वाक्य आहे त्यातला जो मी आहे ना, म्हणजे आपण जर एखाद्याला प्रश्न विचारला की त्याने म्हणलं, हो बा मला कळलं किंवा मला ज्ञान झालं. त्याला जर तुम्ही प्रश्न विचारला किंवा तिला प्रश्न विचारला की तुला ज्ञान झालं म्हणजे नेमका कोणाला ज्ञान झालं, ह्या प्रश्नावर बहुतांश लोक गडबडतात. कारण त्यांनी असा कधी विचारच केलेला नसतो. मला कळलं या एवढ्या त्या स्थूल पातळीवरती त्यांचं जीवन चाललेलं असतं, पुरेसं असतं. कारण व्यवहार चालतो, व्यवहारासाठी हे एवढं पुरेसं आहे. मला कळलं किंवा मला नाही कळलं. ती पण एक गंमत आहे बरं का. कारण मला नाही कळलं हे कोणाला कळलं हा प्रश्न आहे पुन्हा. तेच आपण बोलतोय. तो जो मी आहे ना त्या वाक्यातला, मला कळलं, मला ज्ञान झालं, तो मी जो आहे ना, त्या मीची आपण आत्ता व्याख्या शिकलो बरं का. त्याला म्हणायचं पुन्हा एकदा, प्रमाता किंवा जीव किंवा ज्ञाता. चिदाभास, प्रमाता. पुढची व्याख्या, प्रमाण, जो आपला मुख्य विषयच आहे, शीर्षकच आहे आपल्या विषयाचा आता, प्रमाण. आता हा जो चिदाभास आहे माझ्या देहामध्ये पूर्ण व्यापून, आपण बोललो मगाशी त्याच्याबद्दल, अंतःकरणामध्ये तो फाकलेला जो प्रकाश आहे, ही चिदाभासासहित अंतःकरणाची जी वृत्ती आहे ती इंद्रियांच्या द्वारा बाहेर निघते आणि एखाद्या पदार्थापर्यंत, म्हणजे त्या त्या इंद्रियाच्या विषयापर्यंत ती जाते. आणि त्या अंतःकरण वृत्तीस प्रमाण असं म्हणतात. किंवा त्या इंद्रियांना सुद्धा प्रमाण असं म्हणतात. कारण दोन्ही काय आहे? दोन्ही करणच आहेत. अंतःकरणामध्ये कर्ण शब्द आहे की नाही? कारण कर्ण याचा अर्थ होतो साधन. साधन आहे ते. त्यामुळे डोळा, इंद्रिय आपण ज्याला म्हणतो, डोळा, कान, नाक इत्यादी इत्यादी, शुद्ध मराठीत आपण त्याला 5 सेन्सेस जे म्हणतो, पंचज्ञानेंद्रिय. त्या इंद्रियांच्या द्वारा ती अंतःकरण वृत्ती बाहेर जाते, चिदाभासासह जाते. ना सगळ्यात महत्वाचं, तो आत्ताचा विषय नाही आहे पण लक्षात ठेवायचं. आणि ती इंद्रियांच्या बाहेर निघून एखाद्या पदार्थापर्यंत जाते आणि त्या पदार्थाच्या आकाराची ती होते. तर त्या अंतःकरण वृत्ती जी बाहेर जाते, समजा तुम्ही डोळ्याने काहीतरी बघतोय, डोळ्यातून ती अंतःकरण वृत्ती बाहेर जाते, त्या अंतःकरण वृत्तीला प्रमाण किंवा त्या डोळ्याला प्रमाण, कारण हे दोन्ही साधनं आहेत ज्ञान होण्याची. डोळ्यांनी मला ज्ञान जे होतं त्याचं फक्त एकच आहे, एक आतलं आहे, म्हणूनच त्याला अंत असं म्हणतात. म्हणून अंतःकरण. आणि याला बाह्य
करणं असं म्हणू शकतो आपण, बाह्य करणं, साधन. कारण डोळा हे बाहेरचं आहे, सापेक्षतेने बाहेरचं आहे. याला काय म्हणायचं? प्रमाण. आपण तिसरी व्याख्या शिकलो. चौथी व्याख्या, हे जे प्रमाण आहे, आत्ता आपण जे शिकलो त्या वरील प्रमाणाने ज्या पदार्थांचं किंवा ज्या विषयांचं ज्ञान होतं त्याला प्रमेय असं म्हणतात. पुन्हा एकदा, सावकाश, हळू. चिदाभास आपण शिकलो, त्याच्यानंतर प्रमाता म्हणजे जीव शिकलो, त्याच्यानंतर प्रमाण म्हणजे ती अंतःकरण वृत्ती जी बाहेर जाते ती शिकलो, आणि आता प्रमेय शिकतोय. ती अंतःकरण वृत्ती बाहेर जाऊन ज्या पदार्थाचं आणि ज्या विषयाचं ज्ञान मला होतं त्याला म्हणायचं प्रमेय. गणितातील जे प्रमेय असतं, ज्याला मराठीत थेरम असं म्हणतात, त्याचा इथे काहीही संबंध नाही. आता या व्याख्या थोड्या कठीण झाल्या असतील तर आपण सोप्या करून घेऊ, एखादं वाक्य घेऊ म्हणजे समजायला अजून सोपं. आता हा माझ्यासमोर लॅपटॉप आहे. हा लॅपटॉप मला डोळ्यांनी बघून कळला, बरोबर? डोळ्यांनी मला हा दिसतोय, डोळ्यांनी बघून मला लॅपटॉप कळला. म्हणून मी काय म्हणतो की मी लॅपटॉप जाणला, किंवा मला लॅपटॉप कळला, किंवा मला लॅपटॉप दिसला, इत्यादी इत्यादी. हे वाक्य आहे. आता यातला जो मी आहे, मला लॅपटॉप कळला किंवा मी लॅपटॉप जाणला, यातला जो मी आहे तो काय आहे आपण मगाशी शिकलो. तो त्यालाच प्रमाता म्हणतात, त्यालाच जीव असं म्हणतात, त्यालाच ज्ञाता असं म्हणतात. म्हणजे लॅपटॉपचं ज्ञान कोणाला झालं? जो आपला मूळ विषय सुरू आहे, हा, ज्ञानाची प्रक्रिया कशी होते, मुख्य तो विषय शिकतोय आपण. तर हे ज्ञान सर्वप्रथम कोणाला होतं ते आपण शिकतोय. हे ज्ञान जीवाला होतं. तो जो प्रमाता आहे, तो जो जीव आहे, तो जो ज्ञाता आहे, तो म्हणतो मी हा लॅपटॉप जाणला. मग लॅपटॉप, या वाक्यातला लॅपटॉप हा जो शब्द आहे त्याला आपण शिकलो, त्याला म्हणतात प्रमेय. कारण तो विषय आहे, आपण आत्ता शिकलो. प्रमेय किंवा ज्ञेय. आणि डोळ्याच्या माध्यमातून, आणि त्या अंतःकरण वृत्ती जी डोळ्याच्या माध्यमातून बाहेर आली आणि त्या लॅपटॉपच्या आकाराची झाली, त्यांनी मला त्या लॅपटॉपचं ज्ञान झालं, त्याला म्हणायचं प्रमाण. आणि ही जी जाणण्याची क्रिया, द व्हेरी ॲक्शन ऑफ नोईंग, याला म्हणायचं ज्ञान. लॅपटॉपचं ज्ञान मला झालं असं म्हणतो ना आपण. थोडक्यामध्ये या पद्धतीने जे जे ज्ञान मला होईल, या जगासंबंधी जे जे ज्ञान मला होईल, आपला जो मूळ विषय जिथून आपण सुरुवात केली, कारण जगासंबंधी मला जे ज्ञान होतं ते वेगवेगळ्या पद्धतीने होतं, आणि तेच आपण शिकतोय की या जगासंबंधी जे कुठलाही असू द्या पदार्थ, विषय, त्याचा आपण विचार करणारच आहोत. पण जे जे ज्ञान मला होईल ते सर्व ज्ञान त्रिपुटीने युक्त असतं. आणि कोणती त्रिपुटी? ज्ञाता, त्याच्या ज्ञाता आहे, त्याच्या ज्ञेय आहे, त्याच्या ज्ञान आहे. ज्ञाता म्हणजे मी, ज्ञेय म्हणजे लॅपटॉप, आणि डोळ्याच्या माध्यमातून मला तो कळला म्हणून त्याचं मला झालेलं ज्ञान. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान, ही त्रिपुटी अखंड असणार आहे. जेव्हा मला व्यवहारातलं सगळं ज्ञान होतं, मग ते डोळ्याच्या माध्यमातून असेल, कानाच्या माध्यमातून असेल, नाकाच्या माध्यमातून गंधाचं ज्ञान असेल, इत्यादी इत्यादी इत्यादी. ज्ञानाचे अनेक प्रकार आहेत, बघणार आहोत आपण. पण काय सामान्य आहे त्याच्यामध्ये? व्हॉट इज अ कॉमन डिनॉमिनेटर? ही त्रिपुटी, ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान. आता पुढची एक व्याख्या आहे, तेवढी आपण समजून घेऊया. प्रमा नावाचा एक शब्द आहे. प्रमा संस्कृत शब्द आहे, अर्थात ते सगळेच संस्कृत शब्द आहेत. त्याचा अर्थ असा आहे की प्रमाणापासून उत्पन्न झालेले यथार्थ ज्ञान, याला म्हणायचं प्रमाज्ञान. अगदी शास्त्रीय पद्धतीने बोलायचं झालं तर प्रमाणजन्य. प्रमाणजन्य म्हणजे काय? प्रमाणापासून उत्पन्न झालेलं. आत्ताच आपण काय शिकलो? मी सारखा सारखा पुन्हा मागे जातोय, जे शिकलो त्याच्याबद्दल, कारण स्वच्छ स्पष्ट कल्पना प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये बसाव्या सगळ्या म्हणून.
आपण मगाशी आत्ताच आपण शिकलो प्रमाण म्हणजे काय. ती जी अंतःकरण वृत्ती बाहेर जाते, ती अंतःकरण वृत्ती, आणि ती ज्या इंद्रियाच्या माध्यमातून जाते ती इंद्रिय, त्याला काय म्हणायचं, प्रमाण. आणि त्या प्रमाणापासून उत्पन्न झालेलं ज्ञान, यथार्थ ज्ञान, याला म्हणायचं प्रमाज्ञान, प्रमाणजन्य. आणि म्हणून डोळ्याच्या माध्यमातून मला जे ज्ञान होईल त्याला काय म्हणायचं, प्रमाज्ञान. मला लॅपटॉपचं ज्ञान झालं, प्रमाज्ञान आहे ते. मला काहीतरी आवाज ऐकू आला, प्रमाज्ञान आहे. तिथे काहीतरी उदबत्ती लावली आहे, मला सुगंध आला, प्रमाज्ञान आहे. कारण वेगवेगळ्या त्या इंद्रियांच्या माध्यमातून प्रमाणजन्य, त्याला म्हणायचं प्रमाज्ञान. मग त्या प्रमाज्ञानासारखं अजून एक ज्ञान आहे, त्याला म्हणायचं अप्रमाज्ञान. म्हणजे प्रमाणापासून उत्पन्न न झालेलं. साधं आहे, समजायला सोपं आहे. कारण प्रमाज्ञान म्हणजे जर प्रमाणजन्य ज्ञान असेल, तर अप्रमाज्ञान हे प्रमाणापासून उत्पन्न न झालेलं ज्ञान. बरं, त्याचे दोन प्रकार आहेत. अप्रमाज्ञानाचे दोन प्रकार आहेत. एक यथार्थ अप्रमा म्हणतात त्याला. म्हणजे काय, प्रमाणापासून उत्पन्न झालेलं नाही, बरोबर आहे, परंतु व्यवहारामध्ये ते अबाधित असतं किंवा यथार्थ असतं. म्हणजे इट मेक्स सेन्स. साध्या भाषेत उदाहरण त्याचं द्यायचं झालं तर सुख आणि दुःख. करा विचार, हा किती छान आहे पहा. काय शास्त्रकारांनी विचार करून ठेवला आहे बघा. सूक्ष्म विचार आहे अगदी. आपल्याला सुख किंवा दुःख होतं. आता कल्पना करा, प्रत्यक्षात काही घडलं ते सोडून देऊ, पण आता मला एखादा काहीतरी दुःखद प्रसंग आठवला, आधी घडलेला. आता किती वर्षांपूर्वी वगैरे ते सोडून देऊ, कारण आपल्याला सवय असते की 20, 30, 40 वर्षापूर्वी घडलेले प्रसंग उकरून काढायचे. एक छान दृष्टांत देतात हा परमपूज्य काका माझे सद्गुरू. अं, काय सुख असेल दुःख असेल, आपलं अंतःकरण त्यांनी विकारी होतं. शास्त्रीय शब्द वापरू. दुःख असेल तर विषाद होतो, सुख असेल तर फारच आपल्याला हर्षवायू होतो, इत्यादी इत्यादी. पण परमपूज्य काका दृष्टांत देताना म्हणतात की तसं एक तलाव आहे समजा, शांत पाणी आहे, आणि त्या पाण्यामध्ये समजा दगड टाकला तर काय होतं, माहिती आहे आपल्याला काय होतं. त्या पाण्यावर लाटा येतात, तरंग उठतात वगैरे वगैरे. शुद्ध मराठीत डिस्टर्ब होतं ते पाणी. आणि समजा मग लाडू टाकला, दगड असो का लाडू असो, लाडू म्हणजे सुख, दगड म्हणजे रूपकात्मक बोलणं सुरू आहे. आपला आत्ता विषय तो नाही आहे. पण हा दृष्टांत सांगताना परमपूज्य काय एक छान मार्मिक गोष्ट सांगतात. कोणती, की तो दगड पडतो, तो दगड तळाशी जाऊन बसतो, काय थोड्याफार लाटा उठायच्या ते उठतात, पाणी पुन्हा शांत होतं. पण ते सरोवर तो दगड वारंवार टाकून घेत नाही आपल्या स्वतःवरती, जे मी करतो. कधी, 20 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी, 6 महिन्यापूर्वी, 1 वर्षापूर्वी घडलेल्या घटना, माझा झालेला अपमान, मला कोणीतरी काहीतरी बोललेलं असतं, माझ्या मनाविरुद्ध वागलेलं असतं, हे वारंवार वारंवार आठवून रडणारा जो प्राणी त्याला मनुष्य असं म्हणतात. मनुष्य तर प्राणी कुणीच करत नाही. मुद्दा एवढाच होता माझा आत्ता, की सुख आणि दुःख जे होतं अशा काहीतरी आठवून, किंवा त्याला स्मृती ज्ञान म्हणूया आपण, स्मृती ज्ञान आणि सुख दुःख, हे जे ज्ञान आता मला झालं, मी समजा डोळे मिटून बसलोय, काहीतरी मला दुःखद प्रसंग आठवला आणि दुःख झालं, हे कुठल्या प्रमाणाने झालं का मला ज्ञान, डोळ्याच्या माध्यमातून झालं का, कानाच्या माध्यमातून, पंच ज्ञानेंद्रियांपैकी कुठल्या इंद्रियाने हे ज्ञान झालं मला, नाही झालं. म्हणून ते अप्रमाद ज्ञान. त्यात प्रमाणाचा सहभाग नाही आहे त्याच्यामध्ये, हे आपण समजून घेतो आहोत. पण ते काय म्हणूया, व्यवहारामध्ये यथार्थ ठरतं. कारण व्यवहारामध्ये स्मृती, आता मला जे घडलं ते आठवणं, ते व्यवहारात प्रत्यक्षात घडलेलं आहे ते आठवतं, यथार्थ आहे. आणि एक अयथार्थ अप्रमाज्ञान पण असतं, त्याचा दुसरा प्रकार मी जो मगाशी म्हणालो. दोन प्रकार आहेत त्याचे. आता हे अयथार्थ अप्रमाज्ञान जे आहे तेही प्रमाणापासून उत्पन्न झालेलं नसतं, म्हणून तर ते अप्रमाच आहे. पण ते व्यवहारात बाधित म्हणजे अयोग्य ठरतं. उदाहरणार्थ भ्रमज्ञान ज्याला म्हणता येईल. मृगजळ दिसतं का नाही मृगजळ, पण ते व्यवहारामध्ये सत्य असतं का, ते पाणी खरंच असतं का,
संध्याकाळच्या वेळेला बाहेर फिरायला गेलो, अचानक काहीतरी एखादंसं वाटतं, एखादा माणूस लपून बसला बहुतेक. नीट पाहिलं की तो माणूस नसतो, ते झाडाचं खोड असतं किंवा एखादा दगड असतो. किंवा रज्जू सर्प आहे नेहमीच उदाहरण. शिंपली किंवा चांदी आहे. बीचवरती म्हणजे समुद्रकिनारी फिरायला गेलं, तिथे शिंपलीवर सूर्यकिरण पडले तर असं वाटतं चांदी पडलेली आहे. हे जे आहे याला भ्रमज्ञान म्हणतात, की ज्याला व्यवहारात सुद्धा अर्थ नाही आहे. व्यवहारातही ते अयथार्थ ठरत आहे, कारण ती चांदी नसते, तो सर्प नसतो, ते पाणी नसतं. ज्याला म्हणायचं अयथार्थ अप्रमाज्ञान. म्हणजे आपण काय काय व्याख्या शिकलो, कारण व्याख्या आपल्या संपलेल्या आहेत. म्यूटवरचे सगळे हुश्य मला ऐकू आले. पण आता काय, हे करणंच भाग आहे, कारण आपल्याला त्याच्याशिवाय आता हे सगळं समजून जर घ्यायचं असेल, शास्त्र किती सुंदर पद्धतीने मांडणी आपल्यासमोर करतं वेदांतशास्त्र. ज्ञान होण्याची प्रक्रिया आपण समजून घेतो, आणि त्याच्यासाठी पहिले हे त्याचे घटक समजून घेतोय. म्हणून या व्याख्या आपण शिकलो. सुरुवात केली आपण चिदाभासापासून. पुन्हा एकदा, अंतःकरणात पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब किंवा फाकलेला प्रकाश इत्यादी. त्याच्यानंतर आपण प्रमाता शिकलो, त्याच्यातच अंतःकरण मिसळलं, म्हणजे आत्मा, अंतःकरण, अंतःकरणात फाकलेला प्रकाश म्हणजे जीव, म्हणजे प्रमाता, म्हणजे ज्ञाता. दुसरी व्याख्या आपण शिकलो. त्याच्यानंतर तिसरी व्याख्या आपण शिकलो प्रमाण. ती जी अंतःकरण वृत्ती बाहेर पडते, त्या विषयाच्या आकाराची होते, त्याचं मला ज्ञान होतं इत्यादी. तेव्हा त्या अंतःकरण वृत्तीला, म्हणजे त्या करणाला किंवा त्या बाहेरच्या करणाला, म्हणजे इंद्रियाला सुद्धा प्रमाण असं म्हणतात. आणि ज्या विषयाचं ज्ञान होतं त्याला प्रमेय असं म्हणतात. आणि हे प्रमाणाच्या माध्यमातून होणारं ज्ञान, ज्याला प्रमाणजन्य ज्ञान म्हणतात, त्याला प्रमाज्ञान म्हणतात. आणि प्रमाण नाही आहे पण तरी ज्ञान होत आहे, जसं स्मृती ज्ञान आहे, सुखदुःखाचं ज्ञान आहे, त्याला अप्रमाज्ञान म्हणतात. अप्रमा यथार्थ म्हणतात. आणि अप्रमा अयथार्थमध्ये आत्ताच आपण बघितलं मृगजळ आहे इत्यादी. ज्ञान किती प्रकाराने होतं ते आपण शिकतोय. सारांशाने बोलूया आपण आता, की व्यवहारामध्ये जेव्हा मला ज्ञान होतं तेव्हा ते ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान या त्रिपुटीने युक्त असतं. मगाशी आपण बोललो प्रत्येक गोष्टीमध्ये. मला लॅपटॉपचं ज्ञान झालं, मला काय अजून या भिंतीचं ज्ञान झालं, मला कॅमेरावरती तुम्ही दिसत आहात तुमचं ज्ञान झालं. काही घ्या, कुठलंही घ्या, हे सगळं डोळ्याच्या माध्यमातून होणाऱ्या ज्ञानाबद्दल मी बोलतोय. तुम्हाला कानाच्या माध्यमातून ज्ञान होतंय, कारण मी आता बोलतोय इत्यादी. जेव्हा केव्हा मला व्यवहारात ज्ञान होईल तेव्हा ते ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान या त्रिपुटीने ते युक्त असतं. आणि मग ते प्रमा किंवा अप्रमा या दोनपैकी एका प्रकारात मोडतं. सारांशाने बोलतोय मी. छान, आता आपण जे काही शिकलो आज ते समजून घेतोय पुन्हा एकदा. लक्षात ठेवण्यासारखं काय, व्हॉट आर द की टेक अवे पॉईंट्स, दीज आर द वन्स. त्रिपुटीयुक्त ज्ञान आणि प्रमा किंवा अप्रमा या दोनपैकी एका प्रकारातलं ज्ञान. त्यामुळे जागृतीतले आपले जे सगळे व्यवहार असतात ते प्रमाता म्हणजे पुन्हा जीव, प्रमाण आणि प्रमेय या तीन घटकांच्या एकत्र चालणाऱ्या कार्याच्या आधारे ते ज्ञान आपल्याला होत असतं. हे तीन घटक सातत्याने आपल्याला भेटत असतात. एक तर ते ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान, किंवा कर्ता, कर्म आणि क्रिया, किंवा भोक्ता, भोग्य आणि भोग अशा वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला अनुभव येत असतात. आणि प्रमाज्ञानास जे कारण आहे, ज्याला असाधारण कारण असं म्हणतात. आता काय, जर डोक्याला झिणझिण्या येण्याचाच वर्ग आहे सगळा, तर काय करणार, त्याला तर उपायच नाही. शास्त्र म्हटलं की ते तसंच असतं. ते थोडंसं खूप सूक्ष्म विचार शास्त्रकारांनी केला हे, याच्यातनं तर नक्कीच आपल्याला लक्षात येतं की काय ऋषीमुनींची आपल्या विचारांची झेप होती. असाधारण कारण, साधारण आणि असाधारण कारण, कारणाचे दोन प्रकार, ते आता मी सांगत बसत नाही, त्याचा थेट असा काही संबंध नाही आहे. पण
मी आत्ता प्रमाज्ञानाचं जे कारण जे म्हणालो ते असाधारण कारण आहे असं म्हणालो, त्यामुळे त्याची फक्त व्याख्या सांगतो की जे एकाच कार्यास कारण असतं दुसऱ्या कार्यास नाही. उदाहरण, समजा आता मडकं तयार केलं, कार्य आहे मडकं तयार करणं कुंभाराने. त्याच्यासाठी तो काय वापरतो, ते चक्र वापरतो आणि ती काठी वापरतो. आता त्या चक्र आणि काठीने कापड तयार करता येईल का? शास्त्राची भाषा आहे, ते फक्त घटास कारण आहे, पटास नाही. म्हणून त्याला म्हणायचं असाधारण कारण. साधारण कारण सोडून देऊ आत्ता. पण या दोन कारणांमुळे एखादी गोष्ट होत असते. तर प्रमाज्ञानास जे कारण आहे, म्हणजेच जे साधन आहे, म्हणजेच जे करण आहे, त्याला प्रमाण असं म्हणतात. असं आपण शिकलो. सगळ्यात महत्वाचं काय शिकलो आपण? प्रमाज्ञान ज्याला म्हणतो आपण, त्याला काय कारण आहे, किंवा त्याला जे कारण आहे. मग त्याला डोळा कारण असेल, त्याला कान असेल, त्याला नाक असेल, त्याला स्पर्शाची त्वचा हे कारण असेल. प्रमाज्ञानाबद्दल बोलतोय फक्त, अप्रमाज्ञानाबद्दल नाही आत्ता. त्याला प्रमाण असं म्हणतात असं आपण शिकलो. आणि हे जे प्रमाण आहे याचे शास्त्रकारांनी किती प्रकार केले माहिती आहेत? 9, खरं 6 प्रकार केले, पण काही ठिकाणी 9 प्रकार सुद्धा सांगितल्या जातात. आणि हे जे प्रमाणाचे 9 प्रकार आहे, हाच आपल्या पुढच्या चिंतनाचा विषय आहे. थोडक्यात आज जेवढा त्रास दिला तेवढा पुरेसा आहे. पण हा त्रास आपण का करून घेतो आहे हे मात्र विसरू नये. कारण ज्ञान होतं म्हणजे नेमका काय होतं, कोणाला ज्ञान होतं, ते कसं होतं, ती प्रक्रिया काय आहे, त्याच्यामध्ये काय काय घटक असतात, त्याचे काही प्रकार आहेत का, या दृष्टीने आपण हे समजून घेतो आहे. कारण हे जेव्हा समजेल तेव्हा आपल्याला आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान जे शास्त्र सांगतं कसं होतं हे अजून छान रीतीने आणि स्पष्टपणे कळून येईल. हा उद्देशावर हे सगळं करण्याचा, हे सगळं एवढा मोठा जो प्रपंच मांडला मी मगाशीच म्हणालो की फक्त काय म्हणतात त्याला, माहिती. तर माहितीचं स्वरूप तर त्याला आहेच, कारण येस डेफिनेटली इट इज अन इन्फॉर्मेशन. पण त्याचा नक्की उद्देश आहे हे सगळं समजून घेण्याचा. थोडंसं गमतीने मी जसं म्हणालो, झिंझिणे आले असतील, कदाचित सगळ्या गोष्टी लक्षात नाही राहणार, काही हरकत नाही. पुढच्या वेळेला आपण प्रमाणाचे जे 9 प्रकार आहेत त्याचा आपण जेव्हा अभ्यास करू तेव्हा पुन्हा एकदा या सगळ्याची एक धावती उजळणी आणि आढावा आपण घेऊच या, म्हणजे या व्याख्या पुन्हा एकदा आपल्याला आठवतील. पण हे कशासाठी सुरू आहे हे मात्र विसरायचं नाही. हे कशासाठी सुरू आहे याची दिशा फक्त तुम्हाला आत्ता दाखवून देतो. माऊलींची ओवी जी मी याच्या आधी अनेक वेळा म्हटलेली आहे. आज आपण सगळं शिकलो, त्रिपुटी शिकलो, ज्ञाता ज्ञेय ज्ञान शिकलो. माऊली काय म्हणते आत्मज्ञानाच्या बाबतीत? ज्ञातृज्ञेय विहीन नुसधेची जे का ज्ञान, ही ती दिशा आहे. आणि हे जेवढ्या लवकर आपल्याला कळेल, जेवढ्या लवकर आपल्याला समजेल आणि उमजेल, दोन्ही महत्वाचं असतं. कारण ते एकदा समजून नाही चालत, ते आतमध्ये बसावं लागतं. कारण अखंड व्यवहारामध्ये मला त्रिपुटीयुक्त ज्ञानाची सवय आहे, आणि ते घेऊनच मी जेव्हा आत्मज्ञानाकडे ब्रह्मज्ञानाकडे वळतो की ह्याच पद्धतीने मला तेही ज्ञान होईल असं कुठेतरी माझ्या मनात असेल, तेव्हा मोठा गोंधळ आहे. आणि म्हणून माझे सद्गुरू परमपूज्य काका म्हणतात की हे जेवढ्या लवकर कळेल तेवढ्या लवकर परमार्थामध्ये प्रगती होते. आणि अशी प्रगती आपल्या सर्वांची व्हावी अशी सदिच्छा सद्गुरूंच्या चरणी व्यक्त करतो. आणि आजचं हे आपलं चिंतन आपण सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू आणि आज थांबू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मंगेश दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार. आपण आनंदाचे तत्वज्ञान यामध्ये मला असं वाटायला लागलं आता की सगळ्याच गोष्टी शिकतोय. म्हणजे दादा आपल्याला जे मार्गदर्शन करतात ते आपलं काम एवढं सोपं करून टाकलंय. तसं म्हटलं तर दादांनी की आपल्याला स्वतःचा अभ्यास फारसा
जो करावा लागेल तो वैयक्तिकच, पण म्हणजे काही वाचायचंय, हे आहे, कुठल्या गोष्टी समजून घ्यायच्या आहे, हे बऱ्यापैकी दादा आपल्यासाठी सोपं करून ठेवतात आहे. आणि याच्यासाठी दादा तुम्हाला परत एकदा नमस्कार. कारण मला आज असं एकदम असं काय म्हणतात ना, स्ट्राईक झालं की मी जर हे माझ्या बुद्धीनी वाचत बसले असते तर मला किती वर्ष लागली असते, समजलं असतं तरी की नाही माहिती नाही. पण ही तुमची सत्र ऐकता ऐकता ह्या इतक्या सगळ्या गोष्टी, इतक्या साऱ्या व्याख्या, शास्त्रांचं ज्ञान, इतकं ते आम्हाला आपसूक मिळतंय, तुम्ही इतकं आम्हाला सोपं करून सांगताय. खरंच म्हणजे तुम्ही आमच्यासाठी किती करताय असंच एक मला जास्त जाणवलं. आणि आज अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज एकादशी आहे आणि आज आपल्या आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेचा 50वा भाग आहे. त्यामुळे अर्धशतक पूर्ण झालं. आणि अगदी अर्ध्या शतकात आपण बऱ्याच गोष्टी शिकलो. कारण मी जसं म्हटलं की मी जर का एखाद्या शास्त्रग्रंथाचा अभ्यास करायला बसले असते तर मला किती वर्ष लागली असती मला नाही माहिती. पण दादांमुळे खूप गोष्टी आपल्या सगळ्यांसाठी खूप सुलभ झालेल्या आहेत. त्यामुळे मला शब्द नाही आहेत दादा तुम्हाला याच्याबद्दल अजून काय म्हणायसाठी. त्यामुळे फक्त नमस्कार करते. आणि आता आपण भजन सेवेकडे वळूया. आपल्याला भजन सेवा द्यायला आज आपल्यामध्ये उपलब्ध आहे अवनी नेवरेकर. अवनी, आली आहेस तू? हो. हाय. हा. अवनी ईस्ट कोस्टला राहते आणि ही तिथे सध्या PhD करते. आणि PhD करता करता ती संगीताचं पण तिला ज्ञान आहे आणि तिने आधी पण एकदा आपल्याला भजन सेवा दिली होती आणि आजही ती आपल्याला भजन सेवा द्यायला उपस्थित आहे. सो अवनी, मला वाटतं तू आज गणपतीचं भजन म्हणणार आहेस, राईट? हो. हा. तर तू रेडी असशील तर सुरुवात हो. कर. नमो गणराज दया घन शंकर तनया प्रेम पुरा। ओम नमो गणराज दया घन शंकर तनया प्रेम पुरा। शंकर तनया प्रेम पुरा। शंकर तनया प्रेम पुरा। ओम नमो गणराज दया घन शंकर तनया प्रेम पुरा। पार्वती मांडी बैसुनी बाळा प्रकृती तनया दिगंबरा। पार्वती मांडी बैसुनी बाळा प्रकृती शंकर तनया प्रेम पुरा। ओम नमो गणराज दया घन शंकर तनया प्रेम पुरा। अर्धांगी सरस्वती मूषक वाहन। अर्धांगी सरस्वती मूषक वाहन। शेंदूर चर्चित परशुधरा। शेंदूर चर्चित परशुधरा। शंकर तनया प्रेम पुरा। ओम नमो गणराज दया घन शंकर तनया प्रेम पुरा। शक्ति ब्रह्मानुसया प्रभुरंगे आत्मस्वरूप तू पूर्ण हिरा। आत्मस्वरूप तू पूर्ण हिरा। शंकर तनया प्रेम पुरा। ओम नमो गणराज दया घन शंकर तनया प्रेम पुरा। नारायण तव चरणी निरंतर प्रेम रूपाचा तू सागरा। नारायण तव चरणी निरंतर प्रेम रूपाचा तू सागरा। प्रेम रूपाचा तू सागरा। शंकर तनया प्रेम पुरा। ओम नमो गणराज दया घन शंकर तनया प्रेम पुरा। ओम नमो गणराज दया घन
शङ्करतनया प्रेमपुरा शङ्करतनया प्रेमपुरा शङ्करतनया प्रेमपुरा. खूप छान अवनी, तुझी भजन सेवा खूप छान झाली आणि तुझ्या भजन सेवेबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. दादा, आज आपण प्रश्न उत्तर घेणार आहोत. हो, घेऊ शकतो. तर आज दादा प्रश्न उत्तरांसाठी उपलब्ध आहेत. तर कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही प्लीज स्वतःला अनम्यूट करा आणि व्हिडिओ ऑन केलात तर फारच उत्तम आणि प्रश्न विचारू शकता.